जेव्हा जेव्हा प्रस्थापितांनी आणि जुलमी सत्ताधाऱ्यांनी गरिबांवर अन्याय केला, तेव्हा तेव्हा या मातीतून असा एक नायक उभा राहिला ज्याने त्या अन्यायाची छाती फाडली. आज आपण अशाच एका रांगड्या नायकाची आणि एका अजरामर कादंबरीची गोष्ट ऐकणार आहोत. अण्णाभाऊ साठे यांची लेखणी आणि वारणा नदीच्या खोऱ्यातील एक धगधगता संघर्ष. आज आपण पाहणार आहोत अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली कादंबरी वारणेचा वाघ. जेव्हा आपण अण्णाभाऊ साठे यांचं नाव घेतो तेव्हा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. शाळेची पायरी जेमतेम 1.5 दिवस चढलेल्या या माणसाने मराठी साहित्यात तब्बल 35 कादंबऱ्या, अनेक कथासंग्रह आणि पोवाडे लिहून एक मोठा इतिहास घडवला. त्यांची लेखणी कधीच कुणासमोर झुकली नाही की कुणाची लाचारी केली नाही. त्यांच्याच लेखणीतून साकारलेली वारणेचा वाघ ही कादंबरी म्हणजे नुसती गोष्ट नाही, तर तो एका बंडखोर माणसाचा आणि शोषित वर्गाचा उभा केलेला एल्गार आहे. या कादंबरीची कथा घडते ती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या वारणा नदीच्या खोऱ्यात. काळ होता ब्रिटिश राजवटीचा. एका बाजूला इंग्रजांचे जुलमी कायदे आणि दुसरीकडे गावागावात फोफावलेली आणि गरिबांचं रक्त पिणारी सावकारी व्यवस्था. या दुहेरी कोंडीत सामान्य शेतकरी आणि तळागाळातील माणूस भयानक भरडला जात होता. गोरगरिबांच्या जमिनी बळकावणारे, त्यांच्या बायका मुलींची अब्रू लुटणारे गावगुंड आणि त्यांना पाठीशी घालणारे भ्रष्ट पोलीस. अशा या अत्यंत विराधक परिस्थितीतून या कादंबरीचा नायक जन्म घेतो. अण्णाभाऊंच्या साहित्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे नायक हे कुठल्या राजवाड्यात किंवा श्रीमंत घरात जन्मलेले नसतात, तर ते झोपडीत, कुडाच्या घरात आणि अत्यंत गरिबीत जन्मलेले असतात. वारणेचा वाघ मधला नायकही असाच एक सामान्य माणूस आहे. पण जेव्हा त्याच्या अंगावर अन्याय कोसळतो, तेव्हा त्याच्या अस्तित्वाला आणि स्वाभिमानाला नख लावलं जातं, तेव्हा तो गप्प बसून रडत नाही. तो हातात शस्त्र घेतो आणि या अन्यायकारी व्यवस्थेविरुद्ध जंगलात जाऊन थेट बंड पुकारतो. तो एकटा नसतो, तर त्याच्यासोबत त्याच्यासारखेच अन्यायग्रस्त तरुण उभे राहतात. वारणेच्या खोऱ्यात असा एक वाघ तयार होतो ज्याच्या नावाने सावकार आणि इंग्रज अधिकारी थरथर कापायला लागतात. या कादंबरीत अण्णाभाऊंनी एक अतिशय टोकदार आणि विचार करायला लावणारी गोष्ट मांडली आहे. ती म्हणजे जो माणूस प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करतो त्याला नेहमी गुन्हेगार किंवा दरोडेखोर ठरवलं जातं. पण खऱ्या अर्थाने गुन्हेगार कोण? गरिबांना लुटणारे सावकार की त्या गरिबांसाठी सावकारांची संपत्ती लुटून गरिबांनाच वाटणारा तो नायक? पण खऱ्या अर्थाने गुन्हेगार कोण? गरिबांना लुटणारे सावकार की त्या गरिबांसाठी सावकारांची संपत्ती लुटून गरिबांनाच वाटणारा तो नायक? अण्णाभाऊंनी या कादंबरीतून या तथाकथित सुसंस्कृत व्यवस्थेवर अत्यंत धारदार प्रश्न उभे केले आहेत. पुस्तकातील प्रसंग वाचताना आपण थेट त्या काळात जातो. जंगलातले थरारक प्रसंग, पोलिसांसोबत होणाऱ्या चकमकी, गरिबांबद्दलची नायकाची तळमळ आणि प्राणाची बाजी लावून दिलेली झुंज, हे सगळं अण्णाभाऊंनी त्यांच्या अस्सल रांगड्या भाषेत इतक्या जिवंतपणे उभं केलं आहे की वाचक कादंबरी वाचताना अक्षरशः श्वास रोखून धरतो. यामध्ये कुठेही फापट पसारा नाही. इथली भाषा रांगडी आहे, मातीतली आहे आणि अंगात वीरश्री संचारणारी आहे. या कादंबरीतून केवळ एका व्यक्तीचं शौर्य दिसत नाही, तर मातंग, रामोशी आणि इतर उपेक्षित समाजातील लोकांची इमानदारी आणि त्यांचा स्वाभिमान दिसून येतो. ब्रिटिश सरकारने ज्यांना गुन्हेगारी जमात ठरवून त्यांच्या माथ्यावर कलंक लावला होता, त्याच समाजातील माणसामध्ये किती देशभक्ती आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची आग आहे हे अण्णाभाऊंनी अत्यंत ताकदीने जगासमोर मांडलं. मित्रांनो, आजच्या काळात जेव्हा आपण अन्याय निमूटपणे सहन करण्याची सवय लावून घेतली आहे, तेव्हा ही कादंबरी आपल्याला अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची मोठी प्रेरणा देते. जोवर समाजात विषमता आणि अन्याय आहे, तोवर वारणेच्या वाघासारखे नायक जन्म घेत राहतील. हा विचार अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत प्रभावीपणे पेरून ठेवला आहे. तुम्ही जर खऱ्याखुऱ्या मातीतला संघर्ष, रांगडं शौर्य आणि अंगावर काटा आणणारी एखादी दर्जेदार कादंबरी शोधत असाल, तर अण्णाभाऊ साठे यांची वारणेचा वाघ तुम्ही एकदा तरी वाचायलाच हवी. हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ही कादंबरी आणि अण्णाभाऊंचे हे परिवर्तनवादी विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.